नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला, असंच तुमचं दामाजी न्यूज वरती प्रेम राहू द्या. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषात डोळ्याचे पारणे फेडणारा अक्षता सोहळा संपन्न. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी 9,52,52,000 इतक्या निधीस मंजुरी. आमदार प्रशांत परिचारक यांची माहिती. अनैतिक संबंधाच्या संशयावरून नवविवाहितेचा खून. गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या. 8 दिवसात चारा डेपो सुरू करावेत. आढावा बैठकीत आमदार गणपतराव देशमुख व दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या सूचना. आणि अक्कलकोटचे स्पर्धा पुस्तक लेखक कवडगी मठ यांच्या स्पर्धा पुस्तकातील 11 राज्यातील परीक्षेत प्रश्न. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सत्यम सत्यम दिड्डम दिड्डम च्या मंत्रोच्चारात शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जयचा नामघोष उंच उंच मानाचे 7 नंदी झोल आणि 12 बंदी परिधान केलेले असंख्य सेवेकरी सिद्धेश्वर मंदिर आणि परिसरातील संमती कट्ट्याजवळ आलेल्या लाखो भाविकांच्या साक्षीनं डोळ्याचे पारणे फेडणारा अक्षता सोहळा सोमवारी संपन्न झाला. संमती पंचकट्ट्याजवळ लोटलेल्या भाविकांच्या भक्तीला उधाण आले होते. लहान लहान मुले लहान नंदी ध्वज घेऊन पुढे मिरवणूक काढत होते. बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय जय घोषणेने सारा परिसर दुमदुमून गेला होता. 900 वर्षापासून चालत आलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाची प्रतीक असलेले नंदीध्वजाच्या अक्षता सोहळ्यास महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून आलेल्या भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वर होती. रविवारी सिद्धेश्वरांनी सोनलग्गी सोलापुरात स्थापन केलेल्या 68 लिंगाच्या नंदीध्वज मिरवणुकीने तैल अभिषेक घालून रात्री उशिरा मानाचे 7 नंदीध्वज उत्तर कसब्यातील हिरो हब्बू यांच्या वाड्यात विसावले. सोमवारी सकाळी 7:30 वाजता मानाच्या पहिल्या नंदीध्वजाची पूजा हिरे हब्बू तर दुसरी पूजा देशमुख यांच्या हस्ते भक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आली. सकाळी 7:30 वाजता हिरो हब्बू यांच्या वाड्यातून विविध रंगी फुलाने सजवलेल्या सातही नंदीध्वजाच्या संस्कार भारतीने काढलेल्या रांगोळीवरून मानकरी हिरे हब्बू बंधू व नंदीध्वज अक्षता सोहळ्यासाठी सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. या 7ही नंदीध्वजास फुलांचे मोठे हार व मोठे बाशिंग बांधण्यात आले होते. तर दारोदारी महिला नंदीध्वजाची पूजा व बाशिंग बांधण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील 5 रस्त्यांसाठी ₹9,65,52,000 रुपयाचा निधी मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. पंढरपुरासह मंगळवेढा तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या कामाची मागणी सातत्याने शासनाकडे होत होती. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तसेच संशोधन व विकास कामांतर्गत निधी मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील होतो. यातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री माननीय श्री सुभाष देशमुख यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्याचेच यश म्हणून मंगळवेढा तालुक्यातील 3 रस्त्यांसाठी तर पंढरपूर तालुक्यातील 2 रस्त्यांसाठी एकूण मिळून 9,65,52,000चा निधी मंजूर झाला आहे. एका 25 वर्षीय नवविवाहित तरुणीवर अनैतिक संबंधाचा संशय घेऊन तिला जिवे मारून अपघात झाल्याचा बनाव केल्या प्रकरणी तिचा पती संतोष बाळू मासाळ राहणार तपकिरी शेटपळ तालुका पंढरपूर याला पोलिसांनी अटक करून मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यास 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. आरोपी व मयत हे नात्याने पतीपत्नी असून ते ऊसतोडी कामगार आहेत. सध्या सिद्धापूर परिसरात ऊसतोडणीचे काम करीत आहेत. ऊसतोडणीमधील एक पुरुष व्यक्तीवर अनैतिक संबंधाचा संशय घेऊन आरोपी हा पत्नीला मारझोड करत असे. दिनांक 10 जानेवारी रोजी मयत शिवानी संतोष मासाळ वय वर्ष 25 हिला सिद्धापूर येथून मोटरसायकलवरून घेऊन ब्रह्मपुरी परिसरात आरोपी आला व तिला चारित्र्याच्या संशयावरून अज्ञात हत्याराने मारून तिला गंभीर जखमी केले व इतरांना अपघात झाल्याचा बनाव करून मयत शिवानी हिला सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले
मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. फिर्यादी दशरथ बालाजी सुळे वय वर्ष 18 याच्या मोबाईलवरून केलेल्या संभाषणातून रेकॉर्डिंग झाले होते. तदनंतर संभाषण क्लिपवरून हा अपघात नसून अनैतिक संबंधाच्या संशयावरून बहिणीचा खून केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तपासिक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी सिद्धापूर येथून आरोपी संतोष मासाळ याला अटक करून सोमवारी मंगळवेढा न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मयत शिवानी मासाळ हिचे मागील 1.5 वर्षापूर्वीच लग्न झाले असून तिला अद्याप मूल बाळ झाले नव्हते. गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून 60 वर्षीय वृद्धाने राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी 14 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुका मोहोळ येथे घडली. दगडू नामदेव माने राहणार आष्टी तालुका मोहोळ असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे. दगडू नामदेव माने यांना अनेक वर्षापासून गुडघेदुखीचा त्रास होता. अनेक उपचार करून देखील त्यांचा त्रास कमी झालेला नव्हता. त्यामुळे त्यांना दारूचे व्यसनही लागले होते. सोमवारी 14 जानेवारी रोजी त्यांनी घरात कोणी नसल्याचे पाहून नैराश्यापोटी राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 4 वाजता ही घटना उघडकीस आल्याने गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळीचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. या प्रकरणी सुनील मोहिते यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सलीम शेख हे करीत आहेत. भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पुढील 7 ते 8 महिने सतर्क राहावे लागणार आहे. बंधाऱ्यातील पाणी संपल्याने शिरभावी योजनेतून पाणी पुरवठा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. दुष्काळाचे निवारण करण्यासाठी बैठकीत घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून येत्या 8 दिवसात जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत अशा सूचना आमदार गणपतराव देशमुख व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी टंचाई बैठकीत दिल्या. दुष्काळी परिस्थितीच्या पाणी व चारा टंचाई आढावा बैठक पंचायत समितीच्या बचत भवन मध्ये सोमवारी 12 जानेवारी रोजी पार पडली. गेल्या वर्षी सरासरी 38% पाऊस पडल्याने भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. 4 गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून अजनाळे, लक्ष्मीनगर व अचकदानी या गावांनी टँकरची मागणी केली आहे. शिरभावी योजनेतून पाणी पुरवठा करणाऱ्या बंधारा कोरडा ठणठणीत पडल्याने संपूर्ण सांगोला तालुक्याला पुढील 8 दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून टँकर भरणे देखील मुश्किल होणार आहे. 1177 हातपंपापैकी 934 हातपंप सुरू असून 243 हातपंप बंद आहेत. डिसेंबर महिन्यात 62 हातपंपाची दुरुस्ती केली असून जानेवारी महिन्यात 42 नादुरुस्त हातपंपापैकी 30 हातपंपाची दुरुस्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील 103 गावापैकी 62 गावात कसल्याही चारा उपलब्ध नाही तर 35 गावात काही दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी येत्या 8 दिवसात प्रत्येक महसूल मंडळात चारा डेपो सुरू करावेत असा ठराव करण्यात आला आहे. देशातील 11 राज्यात झालेल्या सेट परीक्षेत अक्कलकोट येथील विक्रमवीर धानय्या कवटगीमठ यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तकातील अनेक प्रश्न आणि उत्तर विद्यार्थ्यांना एक पर्वणी ठरलेली दिसते. त्यामुळे धानय्या कवटगीमठ यांच्या स्पर्धा परीक्षा पुस्तकाची चर्चा सुरू आहे. सध्या सर्वत्र सेट MPSCच्या स्पर्धा परीक्षा पार पडत आहेत. स्पर्धा परीक्षेत भाग घेण्यासाठी विद्यार्थी अहोरात्र अभ्यास करून मेहनत करतात. योग्य स्पर्धा पुस्तकांचे मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक स्पर्धकांना अपयश येते. लाखो रुपये खर्चून निराशा येते. विद्यार्थ्यांना कमी खर्चात सेट MPSC व इतर स्पर्धा परीक्षेत भाग घेता यावा यासाठी विक्रमवीर धानय्या कवटगीमठ यांनी UGC CBSE नेट सेट भाग 1 भाग 2 या पुस्तकांची निर्मिती केली आहे. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तकातील अनेक प्रश्न कर्नाटक, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, गुजरात, तामिळनाडू, जम्मू काश्मीर, तेलंगणा, केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, आसाम या राज्यात नुकताच झालेल्या सेट व सरळ सेवा भरतीच्या परीक्षेमध्ये यांच्या स्पर्धा परीक्षा पुस्तकातील अनेक प्रश्न व उत्तरे पडल्याने विविध राज्यातील विद्यार्थ्यांना एक पर्वणी ठरल्याचे दिसून येते. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती. शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय या जय घोषात डोळ्याचे पारणे फेडणारा अक्षता सोहळा संपन्न. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी 9,65,00,000 52,000 इतक्या निधीस मंजुरी.
आमदार प्रशांत परिचारक यांची माहिती. अनैतिक संबंधाच्या संशयावरून नवविवाहितेचा खून. गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या. 8 दिवसात चारा डेपो सुरू करावेत. आढावा बैठकीत आमदार गणपतराव देशमुख व दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या सूचना. आणि अक्कलकोटचे स्पर्धा पुस्तक लेखक कवडगी मठ यांच्या स्पर्धा पुस्तकातील 11 राज्यातील परीक्षेत प्रश्न. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.